हिंद विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी 10 मिनिटांमध्ये 50 भूगोलचे प्रश्न कंप्लीट केले होते. आज देखील तसंच होणार आहे की 10 मिनिटांमध्ये 50 राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्राचा आपण प्रश्न बघणार आहोत. तर वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया. नंबर 1 आहे बघा, टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. 2 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. तर 26 नोव्हेंबर 1949. दिनांक होती 26, महिना होता नोव्हेंबरचा आणि वर्ष 1949. 3 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? फार एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 4 नंबरचा प्रश्न आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर B.N. राव हे कायदेविषयक सल्लागार होते संविधान सभेचे. 5 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल. याला लोह पुरुष देखील म्हणतात. 6 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. पहिली बैठक कोणत्या राज्यात? तर दिल्ली या राज्यामध्ये घेण्यात आली. दिनांक काय होती? 9 डिसेंबर 1946. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? तात्पुरते बनलेले तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते तात्पुरते. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटना या तारखेपासून अंमलात आली. 26 जानेवारी 1950 या वर्षीपासून अंमलात आली बघा आपली भारतीय राज्यघटना. 8 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार निवडणुका होऊन घटना समितीची स्थापना करण्यात आली? तर त्रिमंत्री योजना. 9 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर, घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले? हा प्रश्न खूप IMP आहे की 165 दिवस घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज चालले. किती दिवस? तर 165. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या? तर 1952. निवडणुका 1952 मध्ये घेण्यात आल्या पहिल्या सार्वत्रिक. 11 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग हा टिंबटिंबच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे. 1935चा कायदा. हा कायद्याविषयी कोणत्याही एक्झाममध्ये विचारण्यात येतो बघा. हा कायदा 1935चा कायदा खूप IMP आहे, प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. 12 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे, संविधान दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? तर दक्षिण आफ्रिका. 13 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन हे राज्याचा संघ असे केले आहे बघा, राज्याचा संघ. 14 नंबरचा प्रश्न, भारत हा प्रजासत्ताक देश आहे. आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत. आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. 15वा प्रश्न आपल्यासमोर आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता? आपलाच भारत देश आहे. 19 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. सुरुवातीस लिहिलेलं आहे, तर सुरुवातीस कलमे किती? तर 395 आणि परिशिष्ट किती? तर 8 सुरुवातीस. आता किती आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करा, चुकलं तर काहीच हरकत नाही. 17 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे? तर 370. 18 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते? तर 352. हा प्रश्न येऊ शकतो कारण की आता मागं तुम्हाला माहिती असेल की युद्ध झालं, तर त्या आणीबाणी केव्हा लागते, किती वेळेस आणीबाणी लागलेली आहे? तर राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352च्या अंतर्गत येते बघा. 19 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली? उद्देशपत्रिकाची कल्पना कोणत्या देशाने दिली? तर अमेरिका.
अमेरिका या राज्यामध्ये. 20 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने सरनामा मंजूर केला. तो कोणी लिहिला होता? सरनामा कोणी लिहिला? पंडित नेहरू यांनी सरनामा लिहिला होता. कशाचा लिहिला होता? तर घटना समिती. 21 नंबरचा प्रश्न. घटनाकारांनी कशाला घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे? तर सरनामा, जे पंडित नेहरू यांनी लिहिला केव्हा? तर 26 नोव्हेंबर 1949. 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे? तर कलम 21. 23 नंबरचा प्रश्न आपल्या समोर. भारतीय घटनेच्या टिंबटिंबव्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. 17 कलम 17 ही खूप महत्त्वाची. आता 24 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तुमचा 1 मार्क घेऊन जातो हा प्रश्न. 44व्या घटना दुरुस्तीनुसार नंतर संपत्तीचा हक्क हा आता फक्त एक कायदेशीर हक्क आहे बघा, संपत्तीचा हक्क. 25 नंबरचा प्रश्न. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे? तर मूलभूत कर्तव्य 11 आहे आणि हे मूलभूत कर्तव्य आपल्या स्वतःला पाळावे लागतात. 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते? मूलभूत कर्तव्य किती? तर 11 आणि त्याचे संबंधित कलम कोणती किती आहे? तर 51A आहे बघा. 27 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. भारतीय घटनेच्या टिंबटिंब या भागावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव आढळतो. गांधीजींचा तत्वाचा प्रभाव मार्गदर्शन तत्वावर आढळतो बघा. 28 नंबरचा प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? आयर्लंड. मार्गदर्शन तत्वे आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली बघा, मार्गदर्शन तत्वे. 29 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. मार्गदर्शन तत्वाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर कलम 36 ते 51 यामध्ये करण्यात आली आहे बघा. 30 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत झाला? तर 1955. 31 नंबरचा प्रश्न आहे. भारतात नागरिकत्वाची कोणती पद्धत अस्तित्वात आहे? एकेरी पद्धत अस्तित्वात आहे बघा. 32 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेत जास्तीत जास्त 250 इतके सदस्य असतात. 32 नंबरचा प्रश्न आहे. जे मुलं किंवा मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करतात त्यांना लगेच समजतं का हा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न आलेला होता, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन करत जा. हा देखील प्रिव्हियस इयर क्वेश्चन बदलले खूप क्वेश्चन यामध्ये आहे आणि येण्याची खूप दाट शक्यता आहे बघा. राज्यसभेत जास्तीत जास्त किती? तर 250 इतके सदस्य असतात. 33 नंबरचा प्रश्न आहे. खूप कमी टाईममध्ये जास्त प्रश्न तर मी घेण्याचा प्रयत्न करणार. 8 मिनिटं झालेले. 33 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. 34 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 6 वर्ष असतो बघा. 35 नंबरचा प्रश्न आहे. नवी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार कोणाचा आहे? राज्यसभाला आहे बघा, शिफारस करण्याचा अधिकार. 36 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे बघा. वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे कोण? तर राज्यसभा. 37 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात? तर ब नंबरचा योग्य ठरेल. 38 नंबरचा प्रश्न आहे बघा आपल्या समोर. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर उपराष्ट्रपती असतो बघा, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष. 39 नंबरचा प्रश्न. राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षांचा असतो? स्थायी असतो तो. 40 नंबरचा प्रश्न. एकूण 10 प्रश्न बाकी फक्त आपले. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभाचे सभापती असतो बघा. 41 नंबरचा प्रश्न. अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येतो? 41 नंबरचा प्रश्न खूप IMP खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. तर अर्थविधेयक सर्वप्रथम लोकसभामध्ये सादर करतात बघा. 42 नंबरचा प्रश्न आहे.
लोकसभाचे सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलवतात? तर सभापती अध्यक्षाला बोलवतात. 43 नंबरचा प्रश्न आहे, एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभाचे अध्यक्षाला. 43 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे, प्रत्येक एक्झाममध्ये विचारण्यात येतो बघा. 44 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेतील किती जागा राखीव आहे? तर 131 नंबर 131 आहे बघा जागा जे काय राखीव आहे. 45 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. एकूण 5 प्रश्न आपले बाकी आहे, मग 50 प्रश्नाचा जे टार्गेट होता तो संपून जाईल. लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयोमर्यादा किती आहे? तर 25 आणि 30 ही वयोमर्यादा आहे बघा. लोकसभासाठी 25 वर्ष आणि राज्यसभासाठी 30 वर्ष. 46 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, लोकसभेचा उपसभापती आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतात. तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर लोकसभा उपसभापतीकडे सादर करतात बघा. 47 नंबरचा प्रश्न आहे, सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 5 वर्ष असतो लोकसभेचा कार्यकाळ. 48 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, लोकसभेवर सर्वाधिक 80 सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात? उत्तर प्रदेश. 49 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे. संसदेचे प्रथम सभागृह कोणतं? तर लोकसभा. 50 नंबरचा प्रश्न, लोकसभेचे पहिले सभापती कोण? हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे की लोकसभेचे पहिले सभापती कोण? तर अयोग्य ठरेल बघा. 51 नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न, आणीबाणी काळात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त किती वर्षासाठी वाढवू शकते? तर 1 वर्षासाठी वाढवू शकते बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. चांगला अभ्यास करा.